आज आपण कोथिंबीरचे मुटकळे करणार आहे। त्याच्यासाठी वाटण हिरवी मिरची, लसूण आणि जिरं आपण आता याचं वाटण करून घेऊ। हे बघा, मस्त कोथिंबीर साफ करून घेतली, बारीक कापून 2-3 पाण्याने धुवून घेतली। आता मी पीठ मळून दाखवते। हे बघा, 1.5 वाटी गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ घेतलं 1 वाटी आणि अर्धी वाटीला पण कमी थोडं पीठ घेतलं अजून बाजरीचं। चवीपुरतं मीठ टाकू आणि आपण केलेला मिरचीचा ठेचा टाकू त्याच्यात। आता मी त्याच्यात कोथिंबीर टाकते। याचा मस्त गोळा तयार करून घेते। कोथिंबीरमध्ये पाणी राहतं म्हणून लगेच पाणी टाकायचं नाही, आपण मस्त एकजीव करून घ्यायचं। मग थोडं लागत त्याच्यात पाणी टाकायचं। हे बघा, पिठाचा गोळा तयार झाला। मी आता मुटकाळे घडेपर्यंत आपण आता फोडणी देऊ। तेल गरम करून घेतलं, त्याच्यात केलेलं थोडं वाटण आपण टाकू। आता आपण याच्यात पाणी टाकू। आपण याच्या मुटकळ्यांमध्ये मीठ टाकलेले, पण याच्यात पाणी आलं असल्यामुळे थोडं चवीपुरतं परत मीठ टाकते। हे पाणी उकळेपर्यंत आपण मुटकळे घडू। असा छोटा गोळा घ्यायचा, आपण असे मुटकळे घडायचे। सगळे आपण असेच घडून घ्यायचे। हे बघा, फोडणी दिलेलं पाणी उकळायला लागलं। या पद्धतीने मी मुटकळे घडून घेतले। तुम्हाला जाडे, पातळ, बारीक कसे घडवायचे ते तुम्ही घडा। याच्यापेक्षा जाड पण करू शकता, बारीक पण करू शकता। मी सगळे असे केले। आपण आता उकळी आलेल्या पाण्यात हे आपण मुटकळे सोडून देऊ। हे बघा, सगळे मुटकळे असे एकसारखे टाकून दिले। आपण मस्त 5 मिनटं आता त्याच्यावर झाकण ठेवू, याला चाळायचं नाही। तुम्हाला कितपर्यंत पातळ, घट्ट, सुके त्या तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता। मी आता 5 मिनटं झाकण ठेवून देते याच्यावर। त्याच्यावर आपण थोडं तेल टाकू। परत 5 मिनटं मी झाकण ठेवते। आपले मुटकळे तयार झाले। हे बघा, मी आता गॅस बंद करते। मी थोडे असं आसटच करते, तुम्ही कोरडे पण करू शकता। कसे वाटले कोथिंबीरचे मुटकळे ते कमेंट करून सांगा आणि असे मुटकळे करून बघा।